नमस्कार. सरकारी कार्यालयात काम करताना पत्र तयार करणे हे रोजचं महत्वाचं काम आहे. पण अनेक वेळा शब्द सुचत नाहीत, फॉर्मॅट चुकतो आणि वेळ खूप जातो. आज आपण पाहणार आहोत फक्त 5 मिनिटात सरकारी पत्र कसे तयार करायचे, तेही सोप्या, योग्य आणि अधिकृत पद्धतीने. सरकारी पत्र का महत्वाचे? म्हणजे फक्त कागद नाही, तो अधिकृत निर्णयाचा भाग असतो. म्हणूनच पत्र स्पष्ट असावे, नियमबद्ध असावे आणि योग्य भाषेत असावे. चुकीचं पत्र म्हणजे गोंधळ, विलंब आणि पुन्हा काम. सरकारी पत्राचे स्टँडर्ड भाग. कोणतेही सरकारी पत्र चॅट जीपीटी एआय टूल डेस्कटॉपवर कसे उघडावे? स्टेप बाय स्टेप. सरकारी कार्यालयीन वापरासाठी. स्टेप 1. इंटरनेट कनेक्शन तपासा. सर्वप्रथम तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपला इंटरनेट कनेक्शन आहे का ते तपासा. ई ऑफिस, मेल चालत असेल तर इंटरनेट ओके आहे असे समजावे. स्टेप 2. वेब ब्राउझर उघडा. खालीलपैकी कोणताही ब्राउझर वापरू शकता. गुगल क्रोम शिफारसीय, मायक्रोसॉफ्ट एज, मोझिला फायरफॉक्स. डेस्कटॉपवर ब्राउझरच्या आयकॉनवर डबल क्लिक करा. स्टेप 3. चॅट जीपीटी वेबसाईट ओपन करा. ब्राउझरच्या ॲड्रेस बारमध्ये खालील पत्ता टाईप करा. https://chat.openai.com आणि एंटर बटन दाबा. स्टेप 4. लॉग इन किंवा साइन अप प्रक्रिया. आधी अकाउंट असल्यास लॉग इनवर क्लिक करा. ईमेल आयडी प्लस पासवर्ड टाका. अकाउंट नसल्यास साइन अपवर क्लिक करा. ईमेल आयडी वापरून अकाउंट तयार करा. OTP किंवा व्हेरिफिकेशन पूर्ण करा. गव्हर्नमेंट स्टाफसाठी जीमेल आयडी वापरणे सोपे ठरते. स्टेप 5. चॅट जीपीटी इंटरफेस समजून ला. लॉग इन झाल्यावर तुम्हाला खालील स्क्रीन दिसेल. वर चॅट जीपीटी, खाली टाईप मेसेज हिअर असा मेसेज बॉक्स. याच बॉक्समध्ये आपण प्रश्न किंवा काम लिहायचे. स्टेप 6. पहिला प्रश्न कसा विचारायचा? फॉर एक्झाम्पल, मेसेज बॉक्समध्ये खालीलप्रमाणे टाईप करा. हा प्रश्न कसा विचारायचा? फॉर एक्झाम्पल, मेसेज बॉक्समध्ये खालीलप्रमाणे टाईप करा. तहसील कार्यालयासाठी शासकीय पत्र मराठीत तयार करा आणि एंटर दाबा. चॅट जीपीटी काही सेकंदात रेडी ड्राफ्ट देईल. मुख्यतः 6 भागात तयार होते. 1. कार्यालयाचे नाव. 2. पत्र क्रमांक व दिनांक. 3. विषय. 4. संदर्भ असल्यास. 5. मजकूर, बॉडी. 6. सही नाव व पदनाम. हे 6 भाग लक्षात ठेवले की 50% काम झाले. प्रत्यक्ष उदाहरण. नोटीस तयार करणे. म्हणजे समजा, तहसील कार्यालयातून एका नागरिकाला नोटीस द्यायची आहे. पारंपरिक पद्धत: जुनी फाईल शोधणे, शब्द बदलणे, पुन्हा टायपिंग. 20 ते 30 मिनिटे वेळ लागेल. स्मार्ट पद्धत: एआय सहाय्याने. एआयला सांगतो, तहसील कार्यालयासाठी मराठीत नोटीस तयार करा. विषय: थकबाकी कर. अधिकृत सरकारी भाषेत. 10 सेकंदात मसुदा तयार. कर्मचारी वाचतो, आवश्यक बदल करतो, पत्र तयार. तयार पत्राचा नमुना. फॉर एक्झाम्पल, कार्यालय, तहसील कार्यालय. दिनांक. विषय: थकबाकी कर भरण्याबाबत नोटीस. मजकूर: आपणास कळवण्यात येते की आपल्याकडे शासनाकडे थकबाकी कर प्रलंबित आहे. सदर रक्कम 7 दिवसात भरण्यात यावी, अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येईल. शेवटी आपला विश्वासू तहसीलदार. नाव व सही. सरळ, स्पष्ट आणि अधिकृत. महत्वाच्या सूचना. व्हेरी इम्पॉर्टंट. काही गोष्टी लक्षात ठेवा. आधी दिलेला मजकूर तसाच पाठवू नका. अंतिम तपास कर्मचारी किंवा अधिकारी करावा. गोपनीय माहिती टाकू नका. नियम व शासन निर्णय तपासा. एआय सहाय्यक आहे, निर्णय अधिकारीच घेतात. आजचा निष्कर्ष: वेळ कमी, पत्र अचूक, काम स्मार्ट. जो कर्मचारी 5 मिनिटात पत्र तयार करतो तोच खरा स्मार्ट ऑफिस युजर आहे. पुढील व्हिडिओमध्ये एआय वापरून सरकारी ईमेल कशी लिहायची. धन्यवाद. जय हिंद.